मराठवाड्यामध्ये मान्सूनच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढते। रोहिणी नक्षत्र कोरडं गेल्यानंतर आता मृग नक्षत्रातील सुरुवातीचे दिवस सुद्धा पावसाविना सरतायत। जून महिन्याचा अर्ध्याहून अधिक कालावधी उलटून सुद्धा दमदार पावसाने हजेरी लावलेली नाहीये। खरीप हंगामातील पेरण्या खोळंबलेल्या आहेत। पाऊस आज पडेल किंवा उद्या या आशेवर बळीराजा आभाळाकडे डोळे लावून बसला असला तरी पावसाची दांडी कायम असल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढलेली आहे। प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण सचिन यांच्याशी बोलूया। सचिन, मुळातच मराठवाड्यामध्ये पाण्याची कमतरता जाणवत असते। पाऊस इतका लांबणीवर पडलाय, शेतकरी अर्थात हतबल झाले। सचिन, तुला माहिती आहे मराठवाड्यात तू देखील फिरलेला आहे विक्रांत। मराठवाड्याची परिस्थिती गेल्या अनेक वर्षांपासून थोडीशी सुधारत होती, मात्र यावर्षी आता पुन्हा अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचा जो खंड आहे तो गेल्या मृग नक्षत्र आणि रोहिणी नक्षत्र या दोन्हीही या ठिकाणी झालेले आहे। मात्र 6 दिवसाचा खंड पावसाचा पडलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची डोळे आता आभाळाकडे आहे, कारण की पेरणीचा हंगाम आहे, पेरणी रखडलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये जर लवकर पाऊस पडला नाही तर पुन्हा एकदा खरीप हंगाम संकटात येण्याची चिन्हे आहे, कारण की काही ठिकाणी जो तुरळक पाऊस झाला होता त्यानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या देखील केल्या होत्या, मात्र त्या शेतकऱ्यांना जर पाऊस पडला नाही दुबार पेरणीचं संकट येऊ शकतं। तर त्याचबरोबर खरीप हंगाम हा अडचणीत आलेला आहे। साधारणतः जून महिन्याचा हा अर्धा जो महिना आहे तो संपलेला असताना देखील पाऊस अजूनही पडलेला नाही। एकीकडे पाणी टंचाई मराठवाड्यामध्ये जाणवते, तर दुसरीकडे जर पावसाची प्रतीक्षा आता लांबणीवर गेलेली आहे, त्यामुळे लवकर पाऊस पडला नाही तर खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागू शकतो। धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।